मीठ घालायचं आहे चवीपुरता. आज एका तासात स्वयंपाक तयार केलेला आहे. एक थोडीशी गडबड होती त्यामुळे तयार झाला पण तो, पण इतर वेळेसुद्धा लवकरच होतं थोडा. पण काय काय केलेलं आहे आज, मस्त गावरान बेत केलेला आहे. आणि त्यात एक विशेष एक गोष्ट आज घडली की अर्जुनने मनानं काहीतरी म्हणलेलं आहे. ते तुम्हाला मी सांगते, व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल तुम्हाला ते आम्ही त्याला कुणीही काही सांगितलेलं नव्हतं, तो मनाने म्हणलेला आहे. आणि इतकी चांगली गोष्ट आज घडलेली आहे की नाही, तेच म्हणजे मी रोज म्हणते की नाही गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त, ते आज मला फळाला आलं. म्हणजे अवतार तर तोच आहे, मला काय जास्त ह्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे, पण तुम्ही सुद्धा समजून जाल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तेल चांगलं गरम झाल्यावर जिरे घातलेले आहेत, लसूण, चटणी, थोडीशी हळद हे मिक्स करायचं आहे. वेगळ्या पद्धतीची आहे ही कांद्याची भाजी. ही भाजीच्या 2 पेंड्या घेतलेल्या होत्या मी. इकडे भाजी शिजते तोपर्यंत मी दुसऱ्या बाजूला कुकर लावलेला आहे. कुकरमध्ये भात आणि मेथीची भाजी आणि तूर डाळ घातली आहे, थोडी मुगाची. तूर डाळ आणि मुगाची भाजी एकत्र शिजवणार आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवते. हा मिक्स व्हिडिओ झालेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. थोडंसं पाणी घातलेलं आहे, पण आता याला झाकून ठेवूया. तूर डाळ, मूग डाळ आणि मेथी आता आपण हे शिजवून घेऊया कुकरला. पातळ भाजीसाठी मिरची आणि लसूण बारीक केलेला आहे. शेंगदाण्याचं कूट घालायचं जरा. काय रे बाबा माझ्या, डाळ जरा शिजायची अजून, थोडं झाकून ठेवूया आपण. भाजी शिजल्या पण डाळ नाही शिजलेली, ह्याचे कशी गडबड चालते बघा. भाजी तयार आहे आपली. मस्त आता गरमागरम भाकरी तयार करून घेऊ. सहसा आम्ही उतवणे घालूनच करतो भाकरी. आता ह्याच्यात मस्त उतवणे घातलेली आहे, काय बघू, त्यामुळे भाकरी चिरत नाहीत. धुवून देते थांब, धुवून देते थांब. हे मिक्स करून आता चांगलं मळायचं. जरा थांबतो. जेवढा जास्त मळणार तेवढी भाकरी चांगली होत्या, फुगत्या, तुटत पण नाही. तुम्ही जरा अजून कडक पाहिजे. सगळंच एकदम नाही मळायचं, थोडं थोडं घेऊन मळायचं. भाकरी करताना काय गॅस मोठा ठेवायचा, थापायला चालू केली काय तेच काढायचं. ही क्लिप अनकट दाखवलेली आहे का, तर एक भाकरी भाजायला किती वेळ लागतोय नेमका हे बघण्यासाठी. लगेच नाही भाजत. एक भाकरी भाजेपर्यंत दुसरी भाकरी तयार पाहिजे आणि तिसऱ्या भाकरीचं गोळा मळलेला पाहिजे, अशी आमची आजी सांगायची. अशा पटापटा भाकरी करायची म्हणायची. आणि चपातीला सुद्धा तसंच. चपातीचा काय गोळा तयारच असतो, पण भाकरीला पीठ मळून तयार करावं लागतं ना, त्यामुळे म्हणायची ती.
नको ए नको करा मग इकडं जातो तिकडं. सगळे स्वयंपाक करणार झाले घरात, मी एकटा सोडून. तब्येत बरी नसल्यामुळे घरात किचनमध्ये तर पूर्ण पसारा झालेला होता. बेडरूममध्ये काय नव्हतं एवढा, पण किचन पूर्ण भरलेलं होतं. जास्त काय नव्हते भांडे वगैरे, पण जास्त वेळ झालेलं बरं असतंय, असं म्हणजे फ्रेश वाटतंय ना. आणि आजारातनं उठायचं परत आणि तेच बघितलं की आणि परत मूड सगळा ऑफ होऊन जातोय. त्यामुळे आता म्हणलं पटकन स्वयंपाक करून घ्यावा आणि सगळं क्लीन करावं. क्लीन केलेला काही एवढा व्हिडिओ घेतलेला नाही आहे मी, पण भांडे वगैरे घासून जेवण केलं पहिल्यांदा, गोळ्या खाल्ल्या आणि मग चालू आहे काम आता. सगळं क्लीन केल्याशिवाय सुद्धा बरं वाटत नाही ते. अर्णवला शूटिंग करण्यासाठी उभा केला होता. शूटिंग घे म्हणलं आता, नंतर प्रत्येक वेळेस म्हणलं ते ट्रायपॉड हलवणं, अँगल घेणं काय जमणार नाही म्हणलं मला आज. पण त्यानं आज सगळा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि कसं असतंय की अशा वेळेस वाटते की एखादी मुलगी तरी पाहिजे म्हणून. अर्णव करतोय सगळं काम, पण त्याचा अभ्यास पण आहे ना. मुलींना कसं असं म्हणजे सांगायला लागत नाही, मुलांना एक 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 गोष्ट सांगायला लागते. घरात मग बाकीची माणसं असून नसल्यासारखे पण काय उपयोग नाही. तर स्वतः आजारी पडले की मग दुसऱ्यांकडून अपेक्षा असते, पण दुसरे आजारी पडले की साधं विचारायचं पण नाही. तुमच्या घरात पण आहेत का असे काही नमुने? मला सांगा नक्की कमेंट करून. चला, भाकरी आपली चांगली फुललेली आहे, झालेली आहे भाकरी. चला तर मग आता आपली भाकरी झालेली आहे, कांद्याची सुकी भाजी पण झालेली आहे, भात पण झालेला आहे. आता फक्त राहिलेली आहे आपली तुरीची आणि मेथीची पातळ भाजी. ही भाजी का नाही मी डिलिव्हरीत खूप खाल्लेली आहे. आणि आता ही अशी व्यवस्थित आता हाटून घेतलेली आहे. लसूण आणि मिरची आणि जिरे एवढ्याचीच फोडणी द्यायची आहे आणि हळद थोडीशी घालायची आणि चवीप्रमाणे मीठ. मस्त होते भाजी. अर्णव तर म्हणतो, अगं वासानच भूक लागली, दे लवकर, कधी व्हायची तुझी भाजी. बाकीचा स्वयंपाक तर तयारच होता. हे बसलेले सगळे ताटे घेऊन. मिशोवरून परवा मी काहीतरी साहित्य मागवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते मी पुढच्या व्हिडिओत. आता मसाल्याचा डबा तुम्हाला दिसत असेलच, आहे ऑलरेडी माझ्याकडे एक, पण ते खडे मसाले सगळे एकत्रच ठेवलेले होते ना, त्यामुळं मग मी दुसरा मागवलेला आहे. हा पण खूप छान आहे, याची क्वालिटीसुद्धा. उकळलेला गॅस बंद करायचा आहे. तयार आहे आपली पातळ मेथीची भाजी. शिवाजी महाराजांचं तर मग कसं दिसतंय देखणं पान ताट गावरान मस्तपैकी. असं साधं जेवण असलं की ते पोटभर जेवण जाते आणि व्यवस्थित पौष्टिक जाते आपल्या शरीरात. तयार आहे आपलं ताट जेवणाचं, त्यामुळे तर सगळेजण जेवायला या. त्याच्या पप्पाने इथे एक गाणं लावलेलं होतं, फक्त म्युझिकच होतं. त्या म्युझिकवर एवढा डान्स करत होता तो. आणि त्याच्या स्टेप्स तरी बघा की, गाणं फक्त लागायची वेळ असते म्हणजे अवकाश असतोय, हा चालूच करतोय बघा डान्स करायला. गाणं काय मी इथं प्ले करणार नाही आहे, फक्त त्याचे मुवमेंट्स बघा तुम्ही.
खरंच जर मुलं आपल्यासारखं म्हणजे न सांगता जर आपण काय न शिकवता जर काय बोलत असतील तर आपल्याला किती छान वाटतंय की नाही. आणि म्हणजे मी रोज ते गाणे लावते, स्वामी समर्थांची सुद्धा गाणी लावते वगैरे. आणि म्हणजे तो माझ्या आजूबाजूलाच असतो कायम किंवा आजीसोबत त्याच्या बाहेर असतो. तर की नाही म्हणजे ऐकण्यामुळं आणि म्हणजे आम्ही सहज असं बसलो होतो आणि ह्यानं आज चालूच केला. मग मी मोबाईल हातात होता आणि ते मग व्हिडिओ काढला म्हणजे आणि पटकन काढला तो व्हिडिओ, त्यामुळे ते कॅप्चर झालं. नाहीतर मग तो जर व्हिडिओ सुरू झाला की नाही किंवा मोबाईल जर समोर धरला, लगेच काय आपण तो करतोय की नाही ॲक्टिव्हिटी लगेच बंद करतोय. त्याला समजलं माझी आज बरी नाही आहे. आणि हे ऐकलं की नाही मी, तेव्हापासून तर मला खूप आनंद वाटायला लागलाय. खूप 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 आनंद झालाय मला. काय माहिती आज की म्हणजे एडिटिंग करताना तो अर्जुनचा विषय काढल्यावर आपोआपच भरून यायला लागले. सॉरी, पण मी आज थोडी इमोशनल झाले. पण मनात काहीतरी, डोक्यात आपले काहीतरी विचार वेगळे असतात, मनात काहीतरी चाललेलं असतं वेगळंच. आणि समोर जर अचानक असलं आलं म्हणजे देवसुद्धा संकेत देतो आपल्याला की मी आहे बाबा तुमच्यासोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला, त्यामुळं तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गुरुदेव दत्त.